जळगावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केलाय। या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी आहे। जळगाव जिल्हा जापुडा शहरामध्ये ही खळबळजनक घटना घडली। तृप्ती अविनाश वाघ असं मृत तरुणीचं नाव आहे, तर अविनाश ईश्वर वाघ गंभीर जखमी झाले आहेत। निळवंडे धरणाच्या कालव्यामधून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने शेकडो गावांना दिलासा मिळाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील 6 तालुक्यात दुष्काळग्रस्त भागात हे पाणी पोहोचणार आहे। सध्या 7 TMC क्षमता असलेल्या निळवंडे धरणामध्ये 29% पाणीसाठा शिल्लक आहे। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह पिकांना देखील बसतोय। तापमानाचा पारा 43 अंशांवर गेला आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे आंबा आणि काजू फळं सुकू लागलेली आहेत, त्यामुळे काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत। धुळ्यातील शिरपूरच्या निशाणपाणी या पाड्यावर गेल्या 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या अंगणवाडीचं बांधकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। अंगणवाडीच्या शाळेला शासनानं निधी न दिल्यामुळे ठेकेदारांवर अर्धवट काम सोडण्याची वेळ आली आहे। त्यामुळे ठेकेदारानं स्लॅबचं साहित्य काढून नेलं। या सर्व प्रकारामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या झाडावर एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। प्रेमभंगातून तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। ससू कोळी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचे फोटो ठेवून या तरुणानं आत्महत्या करण्याचं पाऊल उचललंय।